2 दिवस सुट्टीमुळे गॅप झाला की नाही, मग आपण आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. तुम्हाला फार वाट पाहावी लागली की नाही आपल्या पुढच्या नवीन भाग येण्यासाठी. पण आपण आधीच्या 6व्या भागामध्ये पाहिलं होतं की मथुरीची गोष्ट आपण पाहिली होती की आपल्यावर जो कोणी आपल्याला मदत करतो त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि वेळोवेळी आपण त्याला आपलं जे काही करता येईल त्यासाठी करता आलं पाहिजे. आजची आपली रात्र आहे 6वी, भाग आहे 7वा. मग आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे थोर अश्रू. गोष्ट छोटी आहे पण तुम्हाला समजून घेण्यासाठी, जीवन जगण्यासाठी अतिशय उपयोगाची अशी गोष्ट आहे. आपण आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे, श्यामने सुरुवात केली. म्हणजे श्यामने डायरेक्ट गोष्टच सांगायला सुरुवात केली. श्याम काय म्हणतो, लहानपणापासूनच मला 2 वेळा स्नान करण्याची, स्नान म्हणजे अंघोळ, स्नान म्हणजे अंघोळ, 2 वेळेला मला स्नान करण्याची सवय लागलेली आहे. आता हे जाणीवपूर्वक शब्द श्यामने का टाकला असेल असा? लहानपणापासून नुसतं असं टाकलं तरी चाललं असतं ना, मला 2 वेळेला आंघोळ करायची, 2 वेळेला स्नान करायची सवय होती, असं टाकू शकलं असतं की नाही. पण का असा शब्द टाकला असेल लहानपणापासून? कारण ज्या काही आपल्याला चांगल्या सवयी असतील, वाईट सवयी असतील, ज्या काही सवयी लागतात ना बाळांनो, त्या लहानपणातच लागतात. म्हणून आपण हे श्यामची आई ही जी संस्कार कथा मला सुरू केली ना, त्यासाठी सुरू केली की आपल्या इंद्रियांना, आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला लहानपणीच वळण लागतं. तुम्ही जर म्हणाल की मॅडम मी मोठं झाले ना मग मी सगळ्या गोष्टी शिकेल, मॅडम मी तुमच्या एवढे झाले ना मग मी सगळं शिकून घेईला, मग मी करेल ना, तेव्हा शक्य होत नाही बाळांनो. आपल्याला चांगलं बोलायचं असेल लहानपणापासून सुरुवात करावी लागते. आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील, चांगल्या गोष्टींची अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची सवय लावायची, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकाची सवय लावायची, आईची काळजी घ्यायची, वडिलांची काळजी घ्यायची, सगळ्या मोठ्यांचं ऐकायचं, हे सगळं आपल्याला लहानपणापासून करावं लागतं. तुम्हाला आता असं वाटेल की मी लहान आहे, मग आता मी मोठे झाले ना मॅडम, 10वीला गेली ना मी, मग मी आईला मदत करू लागेल, मग मी आईला काळजी करू लागेल, आईची काळजी मी घ्यायला, तेव्हा शक्य होतं का? नाही. एकदम आपल्याला कुठल्या गोष्टीचं वळण आपल्या इंद्रियांना, मनाला लागत नाही, आपलं मन तयार होत नाही. त्यासाठी आपण लहानपणापासून आपल्याला सवय लागली पाहिजे. एखादा आपला ओरडतोय, एखादा आपल्याला शिव्या देतोय, आपण त्याला ओरडायचं, त्याला आपण तशाच शिव्या द्यायच्या नाही. मग आपल्या मनाला आपण सवय लावायची, त्यांनी मला काही केलं तरी चालेल, तो चुकीचा वागला तरी चालेल, पण मी चुकीची वागणार नाही. याचा अर्थ असा आहे का तुम्ही प्रतिकारच नाही करायचा, त्यांनी मारलं तरी मार खाऊन घ्यायचा, सगळं सहन करायचं, असं आहे का? सहन पण नाही करायचं. तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल ना, तुमच्या आजूबाजूला जर कोणी, शाळेत असाल तर शाळेमध्ये आम्ही असतो, आम्हाला नावं सांगायची, घरी असाल आई असते, वडील असते, त्यांना सांगायचं, आणि शाळेत आल्यानंतर माझ्याशी असेल, मॅडमशी असेल, सगळं शेअर करायचं. कोण काय म्हणतं, कोण काय बोलतं, कोण काय सांगतं, घरी गेल्यानंतर आई वडिलांना सगळं सांगायचं. आपल्या मनामध्ये अशी कुठली गोष्ट असते कामा नये की आता ह्याला मॅडम छान म्हणतात ना, हीच गोष्ट मॅडमला मी सांगणार. मॅडम मी आरुषी मला सांगेल, मॅडम मी श्रावणला मदत केली बरं का मॅम, तिला शाळेत येण्यासाठी मदत केली, तिला वही नव्हती मी वही दिली, पण श्रावणला घरी जाताना मारलं हे मॅडमला मी सांगत नाही का? कारण ते आपलं कळतं हे चुकीचं आहे. हे जर सांगितलं तर मॅडम मला रागवतील, मॅडम मला ओरडतील, मग आपला राग वाचवण्यासाठी आपण खोटं बोलायला शिकतो किंवा ती गोष्ट लपून ठेवायला शिकतो. घरी पण असं होतं, तो काका आला, तो मामा आला, तो असं बोलला, तो काहीतरी म्हटला, त्याने असा हात लावला, आपण सांगत नाही का? नको, आई रागवेल मला, आई ओरडेल मला, मग आपण सांगत पण नाही. म्हणजे खोटं बोलायचं आपण लपून ठेवतो. लपून ठेवतो म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला कळतं ती गोष्ट चुकीची, बरोबर? म्हणून तर आपण लपून ठेवतो, तर आपण सांगून टाकली असती. म्हणजे आपल्याला कळत नाही का? कळतं. कळतं की नाही? बरोबर कळतं ना. मग तरी पण आपण सांगत नाही, याचा अर्थ काय की आपल्या मनामध्ये भीती वाटते, आणि भीतीपोटी चुकीच्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही. म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक शब्द वापरलेला आहे की लहानपणापासून तुम्हाला चांगलं मोठं व्यक्ती व्हायचंय, तुम्हाला जे तुमचं इच्छित ध्येय आहे तसं तुम्हाला बनायचंय, त्यासाठी चांगला माणूस होणं आधी गरजेचं आहे. चांगला माणूस तुम्ही झालात, एकमेकांना सहकार्य करायला लागलात, आणि आपण कालच्या मथुरीच्या पण गोष्टीमध्ये पाहिलं की आपण एक वेळ देवाचं नाही केलं तरी चालतं, पण आपल्या आई वडिलांचं करायचं.
आपल्या आईवडिलांचं आपण केलं ना की देव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. आपण काय करतो, आईवडिलांना शिव्या देतो, आईवडिलांना उलटून बोलतो, तुला काय करायचंय म्हणतो, तुम्हाला समजत नाही म्हणतो, आणि आपण देवाची पूजा करतो, देवाला शुभंकरोती म्हणतो, देवाला हार फुले वाहतो, देवाची आरती करतो. ती आरती देवाला आवडत नाही. जेव्हा तुम्ही थोरा मोठ्यांचे आदर कराल, आईशी प्रेमाने वागाल, प्रेमाने बोलाल, आई वडिलांना समजून घ्या, आई वडिलांची त्यांना गरज असताना काळजी घ्या, त्यावेळेला तुम्ही देवाची पूजा नाही केली तरी देवाची पूजा केल्यासारखी होते आणि तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळतं. जसं आपण मथुरीमध्ये पाहिलं, आपण जे पेरू तेच उगवणार आहे. तुम्ही चांगलं केलं तुमच्याशी सगळे चांगले वागतील, तुम्ही चांगलं नाही केलं तुमच्याशी कसं कोण चांगलं वागेल, नाही की नाही. चला आता आपण पुढे गोष्टीला सुरुवात करूया. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. आता श्यामने गोष्टीला सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा कुठला मडक दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असो. खेळ खेळून आलो म्हणजे मी अंघोळ करीत असे. पहा काय सांगितलं, श्याम काय म्हणतो की मी खेळायला जायचो. जर तुम्ही पण जाता ना तसं मी खेळायला जायचो, पण मी खेळायला गेल्यानंतर सगळे खेळ खेळायचो, पण खेळून संध्याकाळी मी घरी आल्या आल्या आंघोळ करायचो. तुम्ही करता? बोला तोंडाने बोला की मला काय लागलं, तुम्ही आंघोळ करता? नाही. तुम्ही आंघोळ, तुम्ही काय करता? हातपाय तोंड स्वच्छ धुता. ओके नाही, कारण आपण बाहेर खेळल्यामुळे अंगावर माती वगैरे किटाणू सगळे बसलेले असतात. पण श्यामला सवय होती, किती जरी खेळ खेळून आलो तरी तो काय करायचा, आंघोळ करायचा. बापरे. आई मला पाणी तापून ठेवीत असे. श्याम सांगतो, मी खेळून येईपर्यंत आई मला पाणी तापून ठेवायची. आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याचे म्हणजे झोपण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ हलके वाटते. पहा या ठिकाणी श्याम सांगतो, मी खेळून येईपर्यंत आई मला काय करायची, पाणी गरम करून ठेवायची. आणि मग आई ते पाणी मला उतरून, जसं आपण बादली घेतो की नाही आता, तर त्यावेळेला असं ढोंगळ्यासारखं भांडं असायचं. मग त्या भांड्यामध्ये ते गरम पाणी आई ओतून पण द्यायची. आणि श्यामच्या आपल्या आंघोळ घालते की नाही तसं श्यामला पण त्याच्या अशी आंघोळ घालायची. त्यावेळेस श्याम सांगतो, ज्यावेळेस मी निजण्याच्या म्हणजे झोपण्याच्या आधी ज्यावेळेला मी आंघोळ करायचो त्यावेळेस माझं शरीर तर स्वच्छ व्हायचं, मला निर्मळ व्हायचं आणि मला खूप हलकं हलकं छान वाटायचं. पहा, निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान. जसं तुम्हाला सांगितले, झोपताना आपण श्लोक म्हणायचा आणि मगच झोपायचं, श्लोक म्हणल्याशिवाय झोपायचं नाही. ती मनाची आंघोळ झाली. म्हणजे जर आपण संध्याकाळी झोपताना आपण जर ती प्रार्थना म्हटली, श्लोक म्हटला आणि आपण झोपी गेलो तर रात्रभर आपलं मन प्रसन्न राहतं. मग ती मनाची आंघोळ. जसं शरीराला आंघोळीची गरज असते बाळांनो, तशीच मनाला सुद्धा आंघोळीची गरज असते. आता मला सांगा, जर आपण समजा रोज एकदम स्वच्छ आंघोळ केली, कडक पाणी घेतलं, साबण वगैरे लावलं, कपडे छान छान घातले, रोज आपण असं केलं आणि आपलं मन घाण असेल, ह्याला शिव्या द्यायच्या, त्याला उलटून बोलायचं, त्याला ओढून बोलायचं, उपयोग आहे का काय? त्यासाठी आपलं शरीर पण स्वच्छ पाहिजे आणि मनही स्वच्छ पाहिजे. मन कसं स्वच्छ होणार, मनाला कशी आंघोळ घालणार? शरीराला ठीक आहे आपण पाणी ओतू, अंगावर बादलीवर पाणी ओतून घेऊ, साबण लावून घेऊ, मनाला कशी आंघोळ घालणार? काय करणार मनाला आंघोळ घालण्यासाठी? जाणीवपूर्वक प्रार्थना म्हटले, श्लोक म्हटले, देवपूजा केली, आईवडिलांची सेवा केली, आईवडिलांचं म्हणणं ऐकलं, सर्वांशी प्रेमाने बोललं की मनाला आपोआप आंघोळ होऊन जाते. जसं शरीराला आंघोळीची गरज आहे तशीच बाळांनो मनाला सुद्धा आंघोळीची गरज आहे. पुढे श्याम सांगतो, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. मनामध्ये विचार असले, आज मला असं बोलले, मला तसं बोलले, विचार चालू असले, झोप येते का? नाही. जर डोक्यात असला विचार नाही, काय नाही, दिवस छान मस्त आनंदात गेला असेल, आपण पडल्या पडल्या झोपून जातो. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो, सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात होते. संध्याकाळची आंघोळ, तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो.
आता श्यामने सांगितलं, संध्याकाळची वेळ झाली. तो प्रसंग श्याम सांगतोय की मी खेळून आलो होतो, आईने मला ते आंघोळीचं पाणी काढलं आणि आंघोळ केलेलं पाणी कुठे जात होतं, तोंडलीच्या वेळेला जात होतं. मग आईने मला अंग चोळून दिलं, चांगलं खसा अंग चोळून घासून दिलं, अंगावर सगळा मळ काढला. आईने मला पाणी दिलं, माझी आंघोळ झाली, उरलं पाणी मी सगळं अंगावरती ओतून घेतलं आणि आईने मला अंग चोळून दिलं, नाही गेली काम करण्यासाठी. उरलं पाणी मी अंगावरती ओतून घेतलं आणि मी आईला हाका मारू लागलो. आता आईला कशासाठी मारू लागलो, नीट ऐका. आई अंग पुस माझे. श्याम काय म्हणतो, आई अंग पुस माझे, पाणी सारे संपले, थंडी लागते मला, लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. जसं आता आपल्या प्रत्येकाला टॉवेल आहे, आपला टॉवेल वेगळा, भावाचा टॉवेल वेगळा, बहिणीचा वेगळा, आईचा वेगळा, वडिलांचा वेगळा. तर श्यामच्या काळात तसं नव्हतं. टॉवेल पंचा अंग पुसण्यासाठी असं काहीच नसायचं. आंघोळ झाली तर असं थोडा वेळ त्यांना उभे करायचे, आपोआप सगळं पाणी निथळून गेलं, अंग कोरडं झालं की मग ते कपडे घालायला घ्यायचे. किंवा आता पुढे कळेल तुम्हाला ते अंग कसं कोरडं करायचे. पहा, वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. म्हणजे असं आपण टॉवेल वगैरे घेतो ना, तसं श्यामच्या काळात श्यामचे वडीलधारी मंडळी जे आहे त्यांच्या धोतरालाच ते अंग पुसून घ्यायचे. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. ओच्याला म्हणजे पदराला. आई काय करायची, संध्याकाळच्या वेळेला श्यामला आंघोळ घातली की श्यामचं अंग आई स्वतःच्याच पदराने पुसून घ्यायची. म्हणजे आता आईची साडी ओली होत नसेल का, आता तुम्हाला थंडी वाजते संध्याकाळच्या वेळेला, बरोबर, त्यावेळेस आईला थंडी वाजत नसेल का, ओला कपडा अंगावर राहिल्यानंतर. पण आई आपल्या बाळासाठी किती करते, आई आपल्या बाळासाठी किती सहनशील असते. जरी आपल्याला थंडी वाजली तरी चालेल, पण माझ्या बाळाला थंडी वाजता कामा नाही. म्हणजे आपली श्यामचीच आई करते का हो असं, तुमची आई नाही करत का, नाही करत तुमची आई? आपली आई पण आपल्यासाठी करते ना. आज शनिवार आहे, आज आपण प्रॅक्टिससाठी थांबलो, आले की नाही डबे घेऊन तुम्हाला पाठीमागून, का बरं, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून, तुमची काळजी आहे म्हणून, बरोबर ना. मग आपल्या आईसाठी आपल्याला तेवढे करते, मग श्यामला त्याच्या आईविषयी जेवढं वाटतं तेवढं आपल्याला का वाटू नये बाळांनो. पहा, आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत. तळवे म्हणजे काय, पायाचा खालचा भाग, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे पुस. श्याम काय म्हणतो, आता श्यामच्या आईनं पदराने पूर्ण त्याचं अंग कोरडं करून दिलं, पण पायाचे तळवे खाली ओलेच होते. आईने सांगितलं, तुझं अंग पुसले ना मी, आता येता येता झाडाची फुलं तोडून घेऊन ये, संध्याकाळच्या वेळेला देवपूजा करायची. श्याम म्हणतो, मी नाही जाणार, माझ्या पायाचे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल आणि ते पुन्हा खराब होतील, तू माझ्या तळवे पुसून दे, मगच मी फुलं आणायला जाईल. आता आई काय सांगते, तळवे रे ओले असते म्हणून काय झाले, कशाने पुसू ते. आई म्हणाली, तुझे ओझे तोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवेन, पाय टिपून घेईन व मग उडी मारेन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओझा, मी हट्ट धरून म्हटले. आता आई सांगते, तुझे अंग पुसलं मी माझ्या पदरानं, पण तू तळवे कसे पुसू आता, कशानं पुसू आता. तो म्हणतो, ठीक आहे, अंग पदराने पुसलंय ना, मग तळवे सुद्धा माझ्या तुझ्याच पदराने पुस. तू काय कर, तुझा पदर ओच्यात लावून असं अंथरून ठेव, जसं आपण पाय पुसणे टाकतो की नाही, तसं तुझा पदर अंथरून ठेव, मी त्याच्यावर पाय ठेवणार, त्याच्यावर पाय मी असं आपण टिपतो की नाही, असं मी टिपणार आणि मी मगच जाणार. आई काय म्हणते, पहा, श्याम सांगतो, माझे तळवे ओले असलेले आणि माझ्या तळव्याला घाण असलेली मला आवडत नाही. पहा, मग श्याम हट्ट धरून बसला की नाही, तू पसरते खाली, मी टिपतो आणि मगच मी जाणार. श्याम हट्टी होता, हट्ट धरून बसला. हट्टी आहे सो श्याम अगदी. आईनं म्हटलं, एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक, ठेवा पाय. आई पण करते ना आपल्याला असं. मग आईने पदर पसरला, आई म्हणते, ठेवा आता पाय. आईने आपले ओझे धुंडीवर पसरले, मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. आता पूर्ण अंग पुसलं, तळवे पण पुसले, ओले असतात, पाणी टिपकत असं, आईचं पूर्ण लुगडं ओलं झालं. त्याची मला पर्वा नव्हती. श्याम सांगतोय, श्याम पण तुमचा अवकळच आहे. त्यावेळेस श्यामला पण स्वतःला लक्षात नाही आलं. श्याम सांगतो, आईचं पूर्ण लुगडं ओलं झालं, मला मात्र त्याची जरा सुद्धा पर्वा नव्हती.
तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते. जसं श्यामकडे टॉवेल नव्हता, पंचा नव्हता, अंग पुसता येत नव्हतं, आईकडे सुद्धा दुसरे लुगडे नव्हते. हे आता आपण पावसात भिजलो किंवा हातपाय तोडताना आपले कपडे ओले झाले, आपण लगेच बदलतो की नाही, दुसरे घालतो की नाही. तसं श्यामला आणि श्यामच्या आईला सुद्धा कपडे ओले झाले म्हणून लगेच बदलता येण्यासारखे नव्हते, कारण बदलायला कपडेच नव्हते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. या ठिकाणी श्याम सांगतात, जसं आता सांगितलं की आई आपल्या मुलासाठी किती काय काय करत असते, किती बारीक बारीक गोष्टी करत असते, पण आपल्याला ते माहीत नसतं, आपला ते जाणवत नसतं, आपला ते कळत नसतं. का? आपलं लक्षच नसतं त्या गोष्टीकडे. श्याम सांगतो की आपले जर श्यामचं पूर्ण अंग पुसले, पायाचे तळवे पण जर पुसले, आपलं पूर्ण लुगडं ओलं होणार आहे आणि त्या ओल्या लुगड्यानेच आपल्या सगळं काम करावं लागणार आहे. पण आईनं तो विचार केला नाही की माझं बाळाचे तळवे ओले राहू नये, माझ्या बाळाला घाण आवडत नाही ना, मग माझ्या बाळाचं मी केलं पाहिजे. माझ्या बाळाला हट्ट कुठला आहे, त्याच्या अंगाला मळ लागू नये, तो हट्ट मी पुरवला पाहिजे. मग आई आपल्या मुलासाठी किती काय काय करत असते, आपल्याला ते माहीतही नसतं, म्हणून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरंजन घेऊन आली व म्हणाली, श्याम. आता आईचं सांगणं महत्वाचं आहे. आई काय म्हणते, आता आई त्यावेळेस काही नाही म्हणाली, पण जसं आईने श्यामला जवळ घेतलं, देवासाठी श्याम फुले काढून घेऊन आला, ती फुले काढून घेऊन आल्यानंतर आईने श्यामला देवाजवळ बसवलं. त्यावेळेस आता काय सांगते ना, नीट ऐका. श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस हो, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. आईने सांगितलं, तू किती काळजी घेतलीस, किती तू पायाला माती लागू नये म्हणून बाजूला गेला नाही, जागेवर उभा राहिलास तू, बरोबर आहे ना. मग पायाला माती लागू नये, पाय घाण होऊ नये, शरीर अस्वच्छ होऊ नये म्हणून जेवढी तू काळजी घेतोस ना, तेवढी तुझ्या मनाला घाण लागू नये, तुझं मन अस्वच्छ होऊ नये, ह्यासाठी काळजी घ्या. आता मनाला घाण कधी लागेल, एकमेकांविषयी मनामध्ये राग भरला, एकमेकांविषयी प्रेम नाही धरलं, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले त्याची जाणीव जर नाही ठेवली, तर आपल्या मनाला घाण लागणार आहे. पण जसं शरीर स्वच्छ होण्यासाठी आपण दररोज आंघोळ करतो, दररोज प्रयत्न करतो, काळजी घेतो, तसंच मनाला पण घाण लागू नये यासाठी आपण काळजी घेतली, तरच बाळांनो आपण चांगलं माणूस बनू, नाहीतर आपण चांगलं माणूस बनणार नाही. गड्यांनो, किती गोड शब्द. आपले शरीर व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहे, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशे आहे, अंगाला लावायला चंदनी साबण आहे, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही. मन मळले तरी रडतो का कधी, आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान निराळाच. त्या ठिकाणी श्याम सांगतो, आपला आंघोळ नाही घेतली. आता श्याम पण रडला, आंघोळला पाणी नाही दिलं, मला चोळून चोळून आंघोळ नाही घातली. श्याम पण रडला. आपण पण रडतो ना, आई तुम्हाला आंघोळ नाही घातली, आज तुम्हाला आंघोळ घालून दे, तुम्हाला आंघोळ घालून दिलीच पाहिजे. रडतो की नाही आपण? पण असं कधी रडतो का, आई तू आज आजारी होती, तुझे पाय नाही मी चेपून दिली, येतं का आपल्याला रडायला? रडतो का आपण? नाही रडत. बाबा मी किती लांब जाऊन आले, उन्हातून जाऊन आले, तुम्हाला मी आलेल्या पाणी नाही दिलं, येतं का आपल्याला रडू? नाही येत. का? कारण आपल्या मनामध्ये तो भावच तयार झालेला नाहीये की आपण आपल्या आईची सेवा केली पाहिजे, आपल्या वडिलांची सेवा केली पाहिजे. आपला जर समजा बाबा बाहेरून आले, मला चॉकलेट का नाही आणलं, मला बिस्किट का नाही आणलं, किती रडू येतं आपल्या मोठ्या मोठ्याने. मला खाऊच नाही आणला, किती रडू येतं. म्हणजे आपल्याला आपल्यासाठी रडू येतं, म्हणजे आपल्यासाठी रडायचं हे आपल्याला कळतं, आपल्यासाठी भांडायचं आई वडिलांच्या बरोबर ते आपल्याला कळतं. पण आपले आई वडील आपल्यासाठी एवढं कष्ट करतात, त्यांच्यासाठी रडू येत नाही आपल्याला, त्यांची काळजी घ्यावीशी वाटत नाही आपल्याला. आजच्या गोष्टीतून आपल्याला तेच शिकायचंय की आपण जसं शरीराला जपतो, आपल्याला गोष्टी हव्या त्या पाहण्यासाठी, हवे ते मिळवण्यासाठी जसं आपण काळजी घेतो, आपल्याला रडू येतं, तसंच आपण आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी जपलं, त्यांना जपण्यासाठी आपल्याला समोर येता आलं पाहिजे, त्यांची सेवा आपण केली पाहिजे. त्यासाठी आपल्या मनाला आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, अरे मी माझ्या आईचे आज पाय नाही दाबले,
माझ्या वडिलांचे पाय नाही दाबले, माझ्या वडिलांना आज पाणी नाही मी दिलं, ते बाहेरून थकून आले होते, मी त्यांना चहा नाही विचारला, ह्यासाठी आपलं वाईट वाटलं पाहिजे. तेव्हा बाळांनो तुमच्या मनाची खरी आंघोळ होईल. तोपर्यंत असं तुम्ही किती जरी ऐकलं तरी तुमच्या मनाची आंघोळ होणार नाही आणि तुमच्या मनाला इंद्रियांना चांगलं वळण लागणार नाही. आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान निराळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाही. आजची जी गोष्ट आहे ना, थोर अश्रू कुणाला म्हटलंय, जसं आपण पहिल्या गोष्टीत पण पाहिलं, दुसऱ्याच्या अश्रूंनी आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी झालं पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांच्या दुःखाने कष्टाने आपल्याला दुःख वाटत नाही. त्याला काय झालं, तू नाही करणार मग कोण स्वयंपाक करणार, बाबा तुम्ही नाही पैसे आणणार मग कोण पैसे आणणार, तुम्ही नाही चॉकलेट आणणार मग कोण चॉकलेट आणणार, हे आपल्याला समजतं, बरोबर. पण आपले बाबा किती कष्ट करतात, आपल्यासाठी किती त्रास सहन करतात, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही. ज्या वेळेला असं होईल, आपल्या आई वडिलांचे कष्ट बघून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल, आपल्याला वाईट वाटेल, त्याची सेवा करावी असं अंतःकरणापासून वाटेल. मी सांगते म्हणून नाही, मी बोलते म्हणून नाही, पण अंतःकरणातून वाटलं पाहिजे. आपली आई जमली, आज आपल्या सकाळपासून उभी आहे, आपले बाबा सकाळपासून उभे आहेत, ते दमलेत, त्यांची सेवा करावी, हे जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून वाटेल आणि त्यांच्यासाठी तुम्हाला हवं ते मागण्यासाठी नाही, त्यांनी आपल्यासाठी कष्ट केले म्हणून जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल त्याला थोर अश्रू म्हटले. मला चॉकलेट नाही दिलं, रडा मोठ्या मोठ्याने, उद्या डोळ्यात पाणी, त्याला थोर अश्रू म्हणता येईल का? नाही, त्याला थोर अश्रू म्हणता येणार नाही. पण ज्यावेळेला आपल्या इतरांच्या दुःखाने दुःखी होतो ना, त्या अश्रूंना या ठिकाणी श्यामने थोर अश्रू असं म्हटलेलं आहे. कपडा, आता त्यांनी सांगितलंच पुढे, कपडा नाही, अन्न नाही, परीक्षात नापास झाले, कोण मेले, तर सारे येऊन रडतात, बरोबर ना. या तर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले असतात, परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? शुद्ध निष्पाप होणं म्हणजे काय? इतरांविषयी प्रेम वाटणं, इतरांविषयी आदर वाटणं, म्हणजे त्यांना उलटून न बोलणं. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला माहिती आहे का? असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते निष्पाप मन म्हणता येईल का? नाही. प्रेम आहे म्हणता येईल का? नाही. अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे. त्यासाठी श्याम काय म्हणतो, जसं गटाराचं पाणी माहिती तुम्हाला, गटाराचं, हो की नाही, बोला की गटाराचं पाणी माहिती तुम्हाला, ते पाणी पिण्यासाठी वापरू का आपण? नाही. मग तसंच आपलं मन घाण असणं म्हणजे आपल्या मनामध्ये इतरांविषयी द्वेष असणं, राग असणं, मत्सर असणं, त्याला कसं केलं? मला नाही केलं. त्याला कसं दिलं मॅडमने? मला नाही दिलं मॅडमने. ही जी भावना असणं म्हणजे आपलं मन गटरासारखं आहे. मग ते जर गटारातलं पाणी तुम्हाला आवडत नाही, आपलं असं मन कोणाला आवडेल का? नाही आवडणार का? म्हणून त्यातले अशा मनात येऊन किती कास वाईट वाटते. मीराबाईंनी म्हटलं, तर मीराबाईंचा अभंग त्यांनी टाकलाय, असुवन जलसीच सीच प्रेम विलबोई, अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वराची भक्तीची वेळ मी वाढवली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडूंब भरल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. या ठिकाणी थोर अश्रूंची गोष्ट संपलेली आहे. त्यांनी गोष्टीचा शेवटचा सार काय सांगितलाय की अश्रूंनी तुडुंब भरलेल्या त्याच्यामध्येच कमळ उगवतं. म्हणजे काय, आपल्याला हवे त्या गोष्टीसाठी न रडता इतरांच्या काळजीपोटी, इतरांच्या प्रेमापोटी आपल्याला रडता आलं पाहिजे. यासाठी रडत राहायचं का? नाही. म्हणजे काय, आपल्याला किती जरी दुःख असेल आपल्या मनामध्ये, आपल्या एखादी गोष्ट नाही मिळाली तरी चालेल, आपल्या मनात किती दुःख असतं, पण आपण हसतमुख राहिलं पाहिजे, आपला चेहरा हसरा असला पाहिजे, आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. तेव्हा आपण समोरच्याला हवेसे वाटू आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मनामध्ये पण आनंद निर्माण करू शकू. मग इतरांच्या दुःखाने आपल्याला दुःखी होता आलं पाहिजे, इतरांच्या सुखाने आपल्याला सुखी होता आलं पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांना? आजपासून प्रयत्न करणार सगळे. द्वेषाची, मत्सराची भावना ठेवणार मनामध्ये कोणी नाही. आपल्या मनामध्ये फक्त प्रेमाची भावना असली पाहिजे. कशी भावना असली पाहिजे? प्रेमाची, आदराची. फक्त आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, प्रेमाने वागलं बोललं पाहिजे. आई वडिलांच्या कष्टांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्यांना काय हवं नको ते आपण विचारलं पाहिजे. कारण सवय कधी लागते? बरोबर, सवय कधी लागते? आता जर नाही तर मोठेपणी कराल का? नाही करू शकणार. म्हणून तुम्हाला आतापासून सवय लागण्यासाठी
आतापासूनच आपण आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला शिकायचं. करणार सगळे मग? आजची गोष्ट आपण या ठिकाणी थांबूया. उद्या रविवार आहे, आपण सोमवारी नवीन गोष्टीमध्ये भेटू. ठीक आहे?